आमच्या ग्रुपचं नाव शिवनेरी। आम्ही राष्ट्रीय सेवा अंतर्गत स्वच्छ भारत अभियान तसेच अनेक उपक्रम राबवत आहोत। तर आज आम्हाला हा परिसर स्वच्छ करण्यासाठी भेटलेला आहे। तर आमच्या ग्रुपमध्ये 10 मेंबर्स आहे। तर त्याच्यापैकी आहे 5 मुली आणि 5 मुलं। तर मुलं गवत काढायचं काम करतायत मोस्ट ऑफ, आणि मुली ते भरणार आहे, आणि असं करून आम्ही एवढा परिसर स्वच्छ करणार आहे। नमस्कार, माझं नाव मुक्तारस रसिका NSS मध्ये काम केले आहे। सर्व मुलांनी इथे झाडू गवत काढलेलं आहे। श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी। गुड मॉर्निंग। आम्ही श्री साईबाबा कॉलेज शिर्डी या कॉलेजचे विद्यार्थी आहोत। आज आमचा NSSचा कॅम्प निगोज या गावात आहे। आम्हाला फर्स्ट डेला निगोजची प्राथमिक शाळा इथे स्वच्छता करण्याचे टास्क दिलेले होते। आम्ही सर्वप्रथम इथं आल्यानंतर आम्हाला इथल्या शिक्षकांनी कोणकोणत्या ठिकाणी साफसफाई करायची, कचरा हे करायचा हे सांगितले। त्यानुसार आम्ही सर्व शाळा साफ केली व कचरा हे केला, आणि झाडे परत झाडांना आळे करण्याचं काम केलं व निगोज ग्रामपंचायतीने आम्हाला त्यासाठी परमिशन पण दिली, आणि काम झाल्यानंतर चहा याची व्यवस्था पण केली। त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे। आज आमच्या निगोज शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगोजला साईबाबा महाविद्यालय शिर्डी यांनी आज भेट दिली होती। गाडगे बाबा स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी NCC कॅम्पतर्फे आमच्या शाळेची स्वच्छता केली। ज्या उत्साहाने त्या शाळेमध्ये आले होते त्याच उत्साहाने त्यांनी शेवटपर्यंत काम करून आमची शाळा खूप सुंदररित्या स्वच्छ केलेली आहे। तसेच आमच्या शाळेच्या आजूबाजूचा जो चौफेर परिसर आहे तो सुद्धा त्यांनी खूप सुंदररित्या स्वच्छ केलेला आहे। आणि असंच योगदान आमच्या गावाला तुमचं वारंवार मिळो, आणि आपला भारत देश स्वच्छ हो आणि सुंदर हो, अशी अपेक्षा मी तुम्हा युवा पिढीकडून ठेवते। धन्यवाद। आज दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी साईबाबा माध्यमिक कॉलेजच्या पोरांनी NSS कॅम्प अंतर्गत खूप सुंदर काम केले आहे। खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता केली आहे, आणि गव्हर्नमेंटचं सध्या मोठेसुद्धा आहे स्वच्छ भारत अंतर्गत। तर त्याचं ते अभिप्राय योग्यरीतीने चालू आहे। धन्यवाद। नमस्कार, मी तेजस जगदाळे, श्री साईबाबा सिनियर कॉलेजचा आपला साईबाबा तिथला विद्यार्थी। आज आमच्या NSS कॅम्पचा दुसरा दिवस आहे, आणि प्रत्येकाच्या ग्रुप जसं वाटलेलं तसं आमच्या ग्रुपचं नाव शिवनेरी, आणि मी त्याचा लीडर तेजस जगदाळे। तर आम्हाला आज सकाळी म्हणजे निगोज या गावात ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्हाला हा पॉईंट दिला की इथं जर तुम्ही बघशाल तर इथं आधी सुरुवातीला इथून तर तो पॉईंटपर्यंत आम्हाला सगळं दिलेलं होतं, पण तिथं भरपूर घाण होती, भरपूर असं म्हणजे गवत साचलेलं होतं, भरपूर काँग्रेस होती, लोकांनी भरपूर म्हणजे आपण म्हणून पण काही प्रात्यविधिक गोष्टी केलेल्या होत्या, जेणेकरून गावावर म्हणजे भरपूर गोष्टी वाईट होत्या, जसं आजार पांगत होते। मग त्याच्यामुळं सरांच्या हेतूनुसार किंवा आमच्या सरांनी असं मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्ही इथून सुरुवात केली होती। तर इथं ज्यावेळेस सुरुवातीला आमच्या काही ग्रुप मेंबर्सनी जसं तुम्ही बघता आधी हा पट्टा घेतला होता एवढा भाग, आणि तिथून त्यांनी सगळं एवढी घाण स्वच्छ करून इथं जमा केली होती। तर त्याच्यानंतर आता तिथलाही तो जो पूर्ण भरलेला भाग होता तर त्याचे काही फोटो मी तुम्हाला आधी पाठवलेच, पण मग तो पूर्ण भाग त्यांनी सगळा स्वच्छ केला। त्याच्यानंतर सगळं इथं कचरा त्यांनी गोळा केला, इथं सगळी घाण होती, प्लास्टिक वगैरे होते। आता तुम्ही बघू शकता की बाबा ते सगळेजण व्यवस्थित काम करतात एकजुटीने, आणि आता शेवटच्या पट्ट्यात त्यांचं काम आलं आहे। तुम्ही बघता का कुठेही व्यवस्थित म्हणजे सगळा कचरा वगैरे त्यांनी स्वच्छ केलेला आहे। भरपूर म्हणजे एकताने त्यांनी काम केले। ॲज अ लीडर म्हणून मला तरी असं वाटतं का त्यांनी जास्त काम केलं माझ्यापेक्षा। धन्यवाद।